अजित पवारांकडून बारामतीमधल्या अतिवृष्टी भागाची पाहणी, तडे केलेल्या इमारतींचा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना तसंच स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश. बारामतीमध्ये 226 मिलीमीटर पावसाची नोंद. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका, नागरिकांना सूचना. एनडीआरएफची टीम इंदापूर आणि दौंड परिसरात दाखल. मुसळधार पावसामुळे बारामतीमध्ये 3 इमारती खचल्या. बारामतीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. खचलेल्या इमारतीमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. गरज असेल तरच घराबाहेर पडा, सुप्रिया सुळेंचं नागरिकांना आवाहन. मुसळधार पावसामुळे खबरदारीच्या सूचना. मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल. राज्यासाठी आनंदाची बातमी. नैऋत्य मान्सून हा तळ कोकणामधल्या देवगडपर्यंत दाखल. 10 दिवस आधीच मान्सूनचं महाराष्ट्रामध्ये आगमन. हवामान विभागाची माहिती. महाराष्ट्रामधल्या 6 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता, तर सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता. पुढच्या 2 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये व्यापणार. पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ सुदीप यांची माहिती. दक्षिण कोकण नंतर मुंबई, पुणे घाट क्षेत्रामध्ये मान्सून दाखल होणार. मुंबईसह उपनगरामध्ये दमदार पाऊस. कुर्ला, बांद्रा, चेंबूर आणि सायन परिसरातही रात्री जोरदार पाऊस. बारामती तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. पिंपळी लिमटेकमध्ये निरा डावा कालवा फुटला. कालव्याचं सर्व पाणी नागरिकांच्या घरामध्ये आणि शेतामध्ये शिरलं. बारामतीच्या कमळेश्वर गावामध्ये पाणी शिरलं. जेसीबीनं पाण्याला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न सुरू. कमळेश्वर गावामध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची धावपळ. इंदापूर तालुक्यामधल्या मदनवाडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भिगवण बारामती रस्त्यावरील ओढ्याला पूर. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान. अनेक वाडी वस्त्यांचा संपर्क तुटला. पुण्याच्या दौंड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती गंभीर. दौंडमधील स्वामी चिंचोली गावातील घरांमध्ये पाणी शिरलं. अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर. जनजीवन विस्कळीत. पुण्याच्या दौंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार. पुणे सोलापूर महामार्गावरील इनोव्हा कार गेली वाहून. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड सांगली महामार्गावर पाणीच पाणी. मुसळधार पावसामुळे मनमाड सांगली महामार्ग गेला पाण्याखाली. महामार्ग पाण्याखाली गेल्यानं वाहतूक मंदावली. पुण्याच्या इंदापूर तालुक्यामधल्या पुणे सोलापूर महामार्गाला ओढ्याचं स्वरूप. जवळपास 3 किलोमीटरचा सर्व्हिस रोड पाण्याखाली. भिगवण बस स्थानकामध्ये पाणीच पाणी. मुसळधार पावसामुळे संपूर्ण भिगवण परिसर जलमय. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये पावसाचा कहर. थोपवेमधील गणेश नगरामध्ये नागरिकांच्या घरामध्ये शिरलं पावसाचं पाणी. गणेश नगरातील नागरिकांनी स्थलांतरित होण्याच्या प्रशासनाच्या सूचना. चिंपळूणच्या पिंपरी सोनारवाडीमधील नदीपात्रामध्ये अडकलेल्या तिघांचा 4 तासानंतर रेस्क्यू. मासे पकडण्यासाठी तिघे नदीपात्रामध्ये गेले होते. पावसामुळे पाण्याचा प्रभाव वाढल्यानं अडकल्याची माहिती. सोलापूरच्या माळशिरसमध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती. एनडीआरएफकडून कुरुबावी गावाच्या पुरामध्ये अडकलेल्या 6 नागरिकांचं रेस्क्यू. सोलापूर जिल्ह्यामधल्या करमळ्यामध्ये ढगफुटी होतानाचा व्हिडिओ स्थानिकांकडून कॅमेऱ्यामध्ये कैद. साताऱ्यामधल्या दुष्काळी भाग ओळखला जाणाऱ्या माण खटावमध्ये मुसळधार पाऊस. खटावच्या वडूज गावातील येरळा नदीची पाणी पातळी वाढली. माण तालुक्यामध्ये मारडी, राणंद, गोंदवले भागामधील ओढ्यांना पूर. नाशिकच्या सिन्नर शहराला पावसानं झोडपलं. पावसामुळे नदी नाल्यांना पुराचं स्वरूप. खबरदारी म्हणून सिन्नर शहराला जोडणारे नवापूर खासदार पूल, पडकी वेस पूल प्रशासनाकडून बंद. नाशिकच्या सिन्नर बस स्थानकामध्ये शिवशाही बसवर स्लॅब कोसळला. बसमधील प्रवाशांना बसच्या आपत्कालीन मार्गातून बाहेर काढलं. स्लॅब कोसळल्यानंतर बस स्थानक बंद. कोकाटे यांच्या कुटुंबियांकडे सिन्नर बस स्थानकाच्या बांधकामासाठी का? पवार गटाचे नेते उदय सांगळे यांचा आरोप. दोषींवर कारवाई करण्याची सांगळे यांची मागणी. बीडमधील आष्टीनगर महामार्गावरील पूल वाहून गेला. तात्पुरता मातीचा बनवलेला पूल अवघ्या 1 तासामध्ये वाहून गेला. पूल वाहून गेल्यानं राज्य महामार्ग बंद. श्रीगोंद्यामधल्या अजुनूजमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे शेताला तळ्याचं स्वरूप. शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान. वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे शेती पिकांचं नुकसान. भुईमूग, मूग यासह इतर उन्हाळी पिकांचं नुकसान. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. वालवटी गावातील बंदर मोहल्ला भागामध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. कृषी विभागाचं आवाहन. उद्यापासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्याचा अंदाज. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोरडं हवामान राहण्याची शक्यता. मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश. मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांच्या विभागीय आयुक्तांना सूचना. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे उन्हाळी पिकांसह फळबागांना फटका. नुकसानीचे तातडीनं पंचनामे करा.
खासदार निलेश लंके यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. आंबा बागांसह अनेक ठिकाणी घरांचंही नुकसान झाल्याची लंके यांची माहिती. हगवणे कुटुंबियांचे बँकेतील लॉकर सील. हगवणे कुटुंबियांची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी, तर निलेश चव्हाण आणि हगवणेचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव. फरार असताना वापरलेल्या गाड्यांपैकी एक गाडी सुशील हगवणेच्या नावावर, आलिशान फोर्ड एंडेवर कार सुशील हगवणेच्या नावावर, बलिनो आशिष शिंदे तर थार संकेत चौधेंच्या नावावर असल्याची माहिती. मयुरी जगतापांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याच्या प्रकरणी पौड पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता. महिला आयोगानं सविस्तर अहवाल मागवला. वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाणच्या अडचणी वाढल्या. बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्यानं निलेश विरोधात कलमं वाढवली. हुंडाबळी प्रकरणामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ. निलेश चव्हाणचा पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध सुरू. निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी. निलेश चव्हाणने कसबडे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकावलं. निलेश चव्हाण सध्या फरार, पोलिसांकडून शोध सुरू. एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडूनच 1.5 लाखांचं रुपवत खरेदी करण्याची हगवणे कुटुंबियांकडून वैष्णवीच्या कुटुंबियांना सक्ती करण्यात आली होती. नीलम गोरेंची माहिती. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाचं मूळ शोधलं पाहिजे. संविधानिक पदावर राहूनही जबाबदारी पार पडत नसतील तर काय कामाचं. शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांच्याकडून राज्य महिला आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित.